गौ माता की जय, भारत माता की जय। शिंदे, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा अध्यक्ष शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान। आज आम्ही विवेक भाटकर साहेब तसेच माझे मित्र भरतभाई ठोंबरे आणि इतर गो सेविका आणि बंधू भगिनींनो आम्ही या ठिकाणी दाभोळकर वाडीमधील हे जे गाई गोठा आहे या ठिकाणी आम्ही एक व्हिजिट केली आणि माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीतील नाथपंथी डवरी गोसावी समाजाची जी आजच्या घडीला हलाखीची परिस्थिती आहे की ज्या माझ्या समाजाला रोजगाराचं कुठलंही साधन नाही आणि गेल्या 60 ते 65 वर्षापासून हा माझा समाजातील बांधव भगिनी या गोमातेची सेवा करून गोसेवा करून हिंदू धर्म प्रचारक म्हणून काम करून या गोमातेचं रक्षण करीत आहेत। आणि असे गोसेवक आणि गोमातेचं रक्षण करत असताना मुंबई या ठिकाणी महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणा नाहक त्यांना त्रास देऊन त्यांच्यावर खोट्या नाट्या केसेस करून त्यांना याच्यापासून परावर्त करत आहेत। मी शासनाला विनंती करेल की गेल्या 60 ते 65 वर्षापासून माझा हा नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा जी गोसेवा हे त्यांचं कार्य आहे हे कार्य खंडित होता कामा नये। शासना आज मुंबई शहरामध्ये मागील 2-3 महिन्यापासून ज्या आमच्या गोसेविका आहे त्यांच्यावर काही पोलीस स्टेशनने काही गुन्हे दाखल केलेले आहेत। 295 एन प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहे। आता मला सांगा, हा माझा नाथपंथी डवरी गोसावी समाज, ह्या समाजाचं माझं वैशिष्ट्य आहे, ह्या समाजावर कुठल्याही पोलीस स्टेशनला कुठल्याही गुन्ह्याची नोंद नाही। कष्ट करणे, हिंदू रीतिरिवाजाचा सन्मान करून आपलं उपजीविकेचं साधन बनवणे हा माझ्या हिंदू आणि नाथपंथी डवरी गोसावी समाजाचं एक आदर्श काम आहे। ह्या समाजावर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली आणि जर कारवाई करून जर त्यांना 5-5 हजार रुपये जर दंड दिले तर याच्या पुढे जर पोलीस प्रशासनाने माझ्या नाथपंथी डवरी गोसावी समाजातील गोसेविकांवर कारवाई करून त्यांच्यावर काय गुन्हे दाखल केले तर मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मोर्चे काढून आंदोलन करून शासनाला त्याबाबतचा आम्ही जाब विचारू। यानंतर माझ्या समाजातील कुठल्याही गोसेविकावर कुठल्याही प्रकारची कारवाई आम्ही खपवून घेतली जाणार नाही। आज या ठिकाणी आम्ही दाभोळकर वाडीमध्ये या ठिकाणी जो गोसेविका राहतात की जवळजवळ त्यांचा 65 ते 70 वर्षापूर्वीचा सेवा करण्याचा त्यांचा एक हिंदू परंपरेचा एक आपला एक हे आहे। त्याच्यात ते गोमातेला चारा घालणे, गोमातेला लाडू घालणे आणि त्याची सेवा करणे असा हा पारंपरिक 50 ते 60 वर्षापासून हे करत आलेले आहेत। परंतु आता सध्या ह्या जो माझा नाथपंथी डवरी गोसावी समाज आहे या समाजाचा हा जो पारंपरिक गोसेवाचा जो त्यांचा काम करण्याची आहे त्याच्यावर शासनाने मुंबई महानगरपालिका तसेच पोलीस विभागाने कारवाई करून तो बंद पाडलेला आहे। आता ह्या गरीब समाजाला कुठल्याही प्रकारचं उपजीविकेचं साधन नाही। प्रत्येक घरामध्ये 4 ते 5 लोक खाणारे आहेत, त्याच्यामध्ये शिक्षण आहे, वैद्यकीय आहे, त्याच्यात इतर त्यांचा घर खर्च आहे। जर ह्या गोमात्याचा या गोसेवकांचा जर हा खर्च शासन भागवत असेल तर आम्हाला त्या गोसेविकाला तुम्ही त्या मंदिराच्या बाहेर नाही बसून दिलं तर चालतंय, परंतु त्यांना दरमहा 10,000 रुपये जर त्यांना तुम्ही मानधन दिलं तर त्या गोमाता कधीच त्या मंदिराच्या किंवा फुटपाथवर जाणार नाही। माझी शासनाला विनंती राहील, जे माझ्या समाजातील गोसेविका आहे, गोमाता आहे की ज्या 70 वर्षापासून हे गायीची सेवा करतात त्यांना मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन मुंबई यांच्याकडून त्यांना कायमचे वास्तव्य प्रमाणपत्र, ज्या ठिकाणी ते मंदिराच्या बाहेर थांबतात त्या ठिकाणी त्यांना कायम वास्तव्य प्रमाणपत्र देऊन त्यांना रेग्युलाइज करावा व त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करून त्यांना त्रास देऊ नये ही मी शासनास कळकळीची विनंती करतो।
गो माता की जय। गो माता की जय। गो माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। आज या ठिकाणी आमचे सहकारी शिंदे साहेब, ठोंबरे साहेब आणि त्यांच्या समाजातील सर्व मातांचं आणि गोमातेची सेवा करणाऱ्या माझ्या सर्व भगिनींचं या गोट्यामध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे। मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन व्यक्त करतो की महाराष्ट्र शासनाने गोमातेला गायीचा दर्जा राज्य सरकारने जो दर्जा दिलेला आहे त्यामध्ये राज्य सरकारने असं म्हटलेलं आहे की मातेचा दर्जा म्हणजे गाय आहे। त्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ फडणवीस यांचं आम्ही मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहरातील पोलीस आयुक्तांना आम्ही विनंती करत आहे की मुंबई शहरामध्ये 24 वॉर्डामध्ये जे गाईला चारा आणि लाडू देऊन गोमातेची सेवा करतात त्या सर्व गायीचा सेवा करणाऱ्या अशा माझ्या मातांना आणि बंधूंना त्यांनी एक प्रमाणपत्र द्यावं, त्यांचा सर्वे करावा। कारण गेले पिढ्यानपिढ्या म्हणजे तिसरी पिढी 65 वर्ष त्या सगळ्या माझ्या माता आणि बंधू मंदिराबाहेर फुटपाथवर त्या गाईला घेऊन त्याचप्रमाणे त्या गाईला चारा आणि लाडू देऊन ती जी काही सेवा करत आहे त्याची महानगरपालिकेने नोंद घ्यावी, महानगरपालिकेने त्यांना परवाना द्यावा, पोलीस आयुक्तांनी त्यांना हरकत प्रमाणपत्र द्यावं। त्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांनी काही आम्हाला पत्र दिलेले आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो। त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाणजी यांनी देखील आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील आम्ही मनापासून अभिनंदन व्यक्त करतो। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे सरचिटणीस सन्माननीय विक्रम पाटील आमदार साहेब यांनी देखील शिंदे साहेब या संदर्भात आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेने देखील आरोग्य विभागाला सांगितलेलं आहे की आपण स्वतः या संदर्भात लक्ष घालून त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं, वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात यावं, जेणेकरून गेले 60 ते 65 वर्ष हा जो व्यवसाय सुरू आहे तो कायम स्वरूपाचा राहावा। मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन व्यक्त करतो, आमच्या शिंदे साहेबांचं अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांना जे या ठिकाणी गायीला चारा आणि लाडू देतात त्यांचं एक संमेलन भरवलेलं आहे। त्या संमेलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करणार आहोत की अशा प्रकारे जे काही आज आम्ही शिवडी मतदारसंघातील दाभोळकर वाडीमध्ये आलेलो आहोत त्या गोट्याचं आम्ही निरीक्षण करत आहोत। आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करणार आहोत की अशा प्रकारचे जे काही गोटे आहेत त्या गोट्यांना कायमस्वरूपी आपण मान्यता द्यावी। त्याचप्रमाणे आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करत आहोत की आपण स्वतः जातीने लक्ष घालून त्या संदर्भात काही निधी या समाजाला देण्यात यावा। या समाज बांधव जे आहेत त्या विविध स्तरावरती गेली 65 वर्ष ते या विभागात काम करत आहेत आणि त्या समाजाला आम्हाला प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र या ज्या काही अडीअडचणी येतात त्या संदर्भात देखील महाराष्ट्र शासनाने एक कमिटी गठीत करावी आणि त्या सर्व समाजाला योग्य ते सहकार्य करावं। या संदर्भात आजचा मेळावा सन्माननीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेत आहोत। मी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करावं।
गो माता की जय। गो माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस देवाभाऊ यांना आमची विनंती आहे की मुंबई शहरामधील 24 वॉर्डामधील गाईला चारा आणि लाडू देण्याची जी सेवा करतात अशा आमच्या मातांना आणि भगिनींना आपण मुंबई महानगरपालिकेने ना हरकत प्रमाणपत्र द्यावं। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने देखील ना हरकत प्रमाणपत्र द्यावं, कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये ही कष्टकरी अशी जो समाज आहे हा समाज गेले 75 वर्षापासून या ठिकाणी मंदिराच्या बाहेर त्याचप्रमाणे फुटपाथवरती लाडू आणि चारा देऊन हा जो गोमातेचा सेवा करत असे त्या सर्वांना शासनाने परवाना देण्यात यावा। मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचा आभारी आहे की त्यांनी गायीला गोमातेचा दर्जा दिलेला आहे। त्याच गायीची सेवा करण्याची संधी या समाजाला द्यावी ही आजच्या या मीडियाच्या माध्यमातून आमचे सन्माननीय शिंदे साहेब, ठुमरे साहेब, आमचे शंकर साहेब, आमचे जगताप साहेब आणि या समाजाच्या वतीने पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन करत आहे की येत्या 7 दिवसाच्या आत आपण या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा। सर्वांना नमस्कार। आज मुंबईभरात 24 वॉर्डमध्ये जो गाईला चारा आणि लाडू द्यायचा व्यवसाय करणाऱ्या आमच्या महिला आणि भगिनी यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आम्ही कायमस्वरूपी परवाना मिळावा यासाठी पाठपुरावा करत आहे। त्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान विवेक भाटकरजी, त्याचबरोबर आमचे आत्ता आमच्या मागे हिमालयासारखे उभे राहिलेले सुदाम शिंदे साहेब आणि ह्या मीटिंगचे आयोजक जे आमचे शंकर भाऊ आहेत यांनी केलेले आहे। सर्वांना एक कळकळीची विनंती आहे आणि शासनाला पण एक कळकळीची विनंती आहे की या माझ्या भगिनी आहेत यांना मी लहानपणापासून, माझं मुंबईतलं जीवन आहे, मी लहानपणापासून यांना बघतोय। पाण्या पावसात कशा गाय घेऊन जातात, कसे व्यवसाय करतात हे सर्व बघतोय आणि यांना बसायची व्यवस्था नसते, डस्टिंग नसतं त्या गाईचं शेण ठेवायला वगैरे। जर शासनाला त्या गाईच्या शेणापासून जे उद्यान आहेत ते पण उज्ज्वलित होतील आणि शासनाला पण यांच्यापासून खूप काय फायदा होईल। म्हणून शासनाला मी परत एकदा नम्र विनंती करतो की यांना कायमस्वरूपी परवाना देण्यात यावा। धन्यवाद।